नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे टोमॅटो सूप घरी कसं बनवायचं। खूप हेल्दी आणि खूप टेस्टी बनतं। चला तर मग आपण साहित्य बघूया। लाल टोमॅटो, पालक, तमालपत्री, गाजर, बटाटा, लसूण, कांदा। बटाटा हा सूपला थिकनेस येण्यासाठी आपण वापरतो। बरेच जण कॉर्नफ्लॉवर यूज करतात सूपला थिकनेस येण्यासाठी, पण बटाटा हा हेल्दी पण आहे आणि थिकनेस पण त्याचा छान वाढतो आणि चवही सूपला छान येते। टोमॅटो शक्यतो तुम्ही हे लालच बघून आणा, त्यामुळे त्याचा गोडवा हा छान येतो आणि साखर आपल्याला कमी घालावी लागते। हे सर्व साहित्य कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। टोमॅटो हे 4 भाग करून चिरून घ्या। तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मक्याचे उकडलेले दाणे किंवा बीट पण घालू शकता। मी असं 2 डब्यामध्ये वेगळं केलं आहे। थोडं पाणी घालायचं म्हणजे जळत नाही खाली आणि पटकन शिजून जातं। कुकरला लावायचं आणि 3 शिट्ट्या घेऊन गॅस बंद करायचा। हे सर्व गार करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। गार झालं की मिक्सर ग्राइंडरने छान फिरवून घ्यायचं। स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे, म्हणजे सूप हे तुमचं छान मिळून येतं आणि त्याला दाटसरपणा येतो। मग त्याच्यामध्ये थोडी मिरपूड, मीठ आणि साखर घालायची। सूपची चव ही आंबट गोड तिखट असली पाहिजे, म्हणजे त्यामुळे सूप हे एकदम छान आणि टेस्टी लागतं। सूपला छान उकळी येऊ द्या आणि मग छानपैकी सर्व करा। झालं तुमचं टोमॅटो सूप रेडी। मग तुम्ही सूपमध्ये ब्रेड तळून पण टाकू शकता। माझ्याकडे टोस्ट होते, मी टोस्ट टाकले, ते पण खूप टेस्टी आणि छान लागतात। तुम्हाला जर का माझी ही टोमॅटो सूपची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या रिलेटिव्सना नक्की शेअर करा। तुमच्या मुलांनाही आवडेल अशी खास रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा।